सगळ्यांनी ऐकलं. खूप छोटासा भाग आहे हा, पण खूप महत्वाचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती, आपण काल ज्यावेळेस पाहिलं होतं की मोशेने खडकातून मोशेद्वारे परमेश्वराने खडकातून पाणी काढलं होतं. काय झालं होतं, इस्रायल लोक जेव्हा कूच करत सीन रानातून जात होते आणि तिकडे काय केलं, रफिदीम नावाच्या ठिकाणी, त्या रानामध्ये एक जागा आहे, तिथलं नाव आहे रफिदीम. तिकडे हे लोक, इस्रायल लोक तळ देऊन राहिले होते. त्यावेळेस त्यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं, काहीच मिळत नव्हतं. मग त्यांनी मोशेकडे कुरकुर केली. मोशेला म्हणाले, आम्हाला काहीच मिळत नाही, आम्ही पाणी शोधून शोधून थकलोय, तू आम्हाला इथे कशासाठी आणलंय, तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणले, असे म्हणून ते लोक लिटरली दगड घेऊन ना मोशेला मारायला उठले होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यावेळेस मोशे त्या लोकांना काय म्हणतो, तुम्ही माझ्याकडे का कुरकुर करताय, मी काय करणार आहे, मी तुम्हाला आणलं नाहीये, परमेश्वर जे बोलला ते केलंय, तर वाय यू पीपल आर मर्मरिंग इन फ्रंट ऑफ मी, तुम्ही मला माझ्याजवळ का कुरकुर करत आहात. आणि ज्यावेळेस ते दगड मारायला उठले त्यावेळेस परमेश्वर तिकडे मध्यस्थी करतो. आणि परमेश्वर मोशेला काय म्हणतो माहितीये का, तू लोकांच्या पुढे जा आणि इस्रायलातील काही वडील माणसं, काही मोठी माणसं आहे जी वयाने किंवा समंजस आहेत, अशा वडील माणसांना सोबत घे. आपली काठी तू नील नदीवर आपटली होती ना गेल्या वेळेस, जेव्हा ती नील नदीचं पाणी झालं होतं, रक्ताचं झालं होतं, तीच काठीच तुझ्या सोबत घे. आणि मी तुला सांगतो ना, तिथे होरेब डोंगरावर तिकडे उभा राहा. होरेब डोंगरावर परमेश्वर त्याला म्हणतो, नील नदीवर जी तू काठी आपटली होती ती काठी सोबत घे, तिकडे एका खडकासमोर मी उभा राहणार आहे. परमेश्वर म्हणतो, त्या होरेब डोंगरावर एक खडक मी तुला दाखवेल, त्याच्या पुढे मी उभा राहणार आहे आणि त्या खडकावर तू तुझी काठी आपट, म्हणजे त्याच्यातून पाणी निघेल आणि ते लोक पितील. आणि इस्रायलांच्या वडील लोकांसोबत, जे वयाने जास्त होते, जे थोडे समंजस होते, अशा लोकांसमोर मोशेने जिथे परमेश्वर बोलला होता त्या डोंगरावरील, होरेब डोंगरावरील त्या खडकावरती काठी आपटली आणि त्यातून पाणी निघायला लागलं. आणि बायबल सांगतं की तिकडून जे पाणी निघालं त्यामुळे पूर्ण इस्रायल राष्ट्र जे निघालं होतं ना मिसर देशातून, एक्झोडस त्यांचं झालं होतं, ते सगळे लोक तृप्त झाले. पण त्या जागेवर त्याने नाही का मोशेने 2 नावं दिली, एक तर मस्सा आणि मरिबा. कारण त्या ठिकाणी कलह किंवा वाद झाला होता. इस्रायलाची लोक जी आहेत ती सगळी मोशे विरुद्ध कुरकुर करत होती, मोशेला दगडमार करायला उठली होती. कारण आपण जेव्हा 17:8 हे पहिलं वचन वाचलं ना, 8वं, तर मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. ओके, हा अमालेक नावाचा कोणी एक मनुष्य आहे, अमालेक आहे, त्याची वंशावळ आहे, त्याला अमालेकी म्हणतात आणि त्या लोकांचं एक राष्ट्र आहे. ओके, आता काय झालंय, हे जे अमालेक आहेत ना, हा अमालेक जो आहे तो काय करतो माहितीये का, इथे इस्रायल लोकांशी लढतो. आता अमालेक लोकांची जागा वेगळी आहे. इथे हे लोक कुठे राहिले, सीन रानामध्ये रफिदीम नावाच्या जागेवर राहिलेत. तिकडे त्यांना पाणी वगैरे काही मिळालं नाही. तर परमेश्वर असं नाही म्हणाला, पहा शेजारी तिकडे नाही कामालेली की लोक, इथे या ठिकाणी दुसरी लोक आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून पाणी घ्या, त्यांच्या सोबत राहा, असं प्रभू काहीच नाही म्हणाला. तर प्रभू म्हणाला की तिकडे जो होरेब डोंगर आहे तिकडे एक मी खडक दाखवेल, त्याच्या समोर मी उभा राहील, त्या खडकासमोर यहोवा परमेश्वर मी उभा राहील, तू त्यावर काठी आपट आणि पाणी निघेल. आणि मोशे तसंच करतो. सो भले तिकडे काहीच नव्हतं, तिकडे पाणीही नव्हतं, तरी सुद्धा परमेश्वराने ह्या इस्रायली लोकांना आणि मोशेला इतर आजूबाजूच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर अवलंबून ठेवलं नाही. तर परमेश्वराने काय केलं माहितीये का, तिकडे खडकातून त्यांच्यासाठी पाणी काढलं. हे सांगण्यामागचा हेतू हाच आहे की ही इस्रायली लोक इतर कोणावर अवलंबून नव्हती, तर परमेश्वर त्यांचा पुरवठा करणारा, सर्व काही त्यांची काळजी वाहणारा, त्यांना पुरवणारा, त्यांना सांभाळणारा केवळ यहोवा परमेश्वर होता. पण असं असताना आता ह्या रानामध्ये रफिदीम नावाच्या ठिकाणी इस्रायली लोक राहिली आहेत, पाणी निघालंय, तिकडे काही दिवस त्यांनी वास्तव्य केलं असणार आहे. आणि काय झालंय, अमालेक येऊन ह्या लोकांशी भांडायला लागला. म्हणजे ह्या लोकांनी काही विचित्र केलंच नाही किंवा ह्या लोकांनी जाऊन त्यांना त्रास दिला नाही, त्यांच्या देशात गेले नाही किंवा आम्हाला अन्न द्या, आम्हाला पाणी द्या, असं काही बोलले नाही, तिकडे जाऊन त्यांच्या देशामध्ये वस्ती केली नाही, काही नाही. पण ही लोक येऊन विनाकारण या इस्रायली लोकांशी भांडायला लागलेत. बायबल सांगतं अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी भांडू लागला
तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले. मोशे कोणाला म्हणाला? यहोशवाला. ही नावं लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळेस मी हे वाचतेय ना, तर मला पाहिजे की ह्या गोष्टी तुमच्या माइंड मध्ये व्यवस्थित राहाव्या. पहा, सगळ्यांनाच रक्तस्रावी स्त्री माहितीये, सगळ्यांनाच पेरणाऱ्याचा दाखला माहितीये, सगळ्यांनाच दाविदाने गल्ल्याथाला कसं हरवलं हे माहितीये. ह्या सगळ्या गोष्टी ना आपण ज्या ऐकत आलोय वारंवार ते माहितीये. आदम आणि हव्वाला कसं घडवलं माहितीये, हव्वा कशी पडली हे माहितीये, मग काईन आणि आबेल मध्ये काय झालं हे सगळ्यांना माहितीये. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ही नावं पण आठवत नाही, किंवा ह्या घटना ना बायबलमध्ये नमूद केल्यात हे वाचलेलंही कधी लोकांना आठवत नाही. कारण कधीच्या काळात बायबल वाचलेलं असतं, त्याच्यानंतर हे वाचतच नाही आपण. ओके, म्हणून मी तुम्हाला मुद्दामून बायबलचा रेफरन्स देऊन नावं घेऊन सांगते की ह्या प्रत्येक नावामागे एक प्रकटीकरण आहे. या प्रत्येक गोष्टी मागे हे परमेश्वराने जे सांगितलंय ना, त्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे जे परमेश्वराला पाहिजे की त्याच्या मुलांनी शिकावं. प्रेज द लॉर्ड. सो आता रफिदीम नावाच्या ठिकाणी हे लोक येऊन राहिले. तिकडे खडकातून पहिल्यांदा मोशेने पाणी काढलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर स्वतः त्यांच्या सोबत होता. हे अमालेकी लोक किंवा हा अमालेक येऊन इस्रायलाशी भांडण करायला लागले. इस्रायलाने त्यांना त्रास दिला नाही, मोशेने त्यांना काही बोललं नाही, काहीच नाही. हे परमेश्वर जसं सांगतोय आपल्या मार्गातून रानामधून ते चाललेत. परंतु आता काय झालंय माहिती, हे लोक त्यांना कळले की हे मिसर देशातून निघाले आहेत इस्रायली लोक, आणि हे लोक येऊन विनाकारण स्वतःहून समोरून त्यांच्याशी भांडणं करायला लागलेत. मग आता यहोशवाला मोशे म्हणतो. सो यहोशवा हा मोशे सोबत आधीपासून होता. इस्रायल राष्ट्र निघालं त्यासोबत निघाला, आणि तेव्हापासून हा मोशेचा आपण राईट हँड म्हणू शकतो, किंवा मोशे सोबत राहणारा आधीपासून कोणी होता तो यहोशवा होता. हु वॉज जोशुआ? यु नो, तो एक ना योद्धा होता. ओके, ही वॉज अ वॉरियर. मग मोशे यहोशवाला काय म्हणतो माहिती का, आपल्यातले काही निवडक काहीतरी योद्धा असे काहीतरी लढणारे असे पुरुष निवडून घे या पूर्ण इस्रायलामधून आपल्यापैकी, आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. आता यांनी काहीच नाही केले की हे तिकडे गेले, त्यांच्या जागेमध्ये राहिले, त्यांच्या स्त्रियांशी विवाह केलाय, त्यांच्याकडे काही मागितलंय, त्यांच्या देशातून प्रवास करत चाललेत, नथिंग. आणि मग हे लोक येऊन स्वतःहून जिथे इस्रायली लोक थांबले त्या रफिदीम नावाच्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी भांडतायत. आणि मग मोशे यहोशवाला म्हणतोय, तू काहीतरी नाही का थोडे पुरुष घे तुझ्यासोबत जे युद्ध करण्यामध्ये निपुण असतील ते, आणि तू जाऊन अमालेकाशी युद्ध कर, कारण हा त्रास द्यायला आलाय आपल्याला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस मोशे काय म्हणतो, उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. ओके, यहोशुआ लक्ष देऊ नये, या टेकडीच्या माथ्यावर मी उभा राहणार आहे, तू युद्ध करायला तिकडे खाली जा, मी वरून सगळं पाहणार आहे. मी देवाची काठी, आता त्या काठीला देवाची काठी इकडे म्हटले. ओके, हीच काठी मोशे नेक्स्ट आपण पाहतो की दोनदा खडकावर आपटतो. हीच काठी मोशे नील नदीवर करतो. हीच काठी मोशे खाली टाकतो, त्याचा साप बनतो, आणि मग पुन्हा शेपटीला पकडतो तर काठी बनते. आणि हीच ती काठी आहे जिच्या द्वारे मोशे लाल समुद्र दुभागतो. ओके, आणि आता तिला देवाची काठी तो म्हणतोय. इकडे काय झालंय, मोशे म्हणतो उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं मोशे म्हणाला तसं यहोशवाने केला. ही डिड नॉट आस्क, अरे ते अमालेकी लोक आले, आपण तर आताच मिसर देशातून निघालोय, आपल्याकडे काहीच नाही, आपण कसं लढायचं, मग मी हरलो तर, त्यांनी माझ्यासोबत असं केलं तर. नो, ही वॉज सच ओबिडियंट. तुम्ही जोशुआ बद्दल आधीपासून वाचाल ना, यहोशवा इतका आज्ञाधारक होता, इतका मोशेचा शब्द पाळणारा असा व्यक्ती होता. इकडे सुद्धा जसं मोशे बोलला तसं त्याने केलं. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केलं व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर, 3 नावं लक्षात ठेवा. मोशे, अहरोन आणि हूर. मोशेचा मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ आहे अहरोन, आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर गेले. म्हणजे मोशे काय म्हणाला, उद्या मी देवाची काठी हाती घेऊन त्या टेकडीवर जाणार आहे, तू खाली उतरून तिकडे युद्ध कर, मला तिकडून सगळं दिसणार आहे. अमालेकी आणि इथून यहोशवा सोबत इस्रायलाचे काही निवडक योद्धा पुरुष मंडळी हे युद्धाला जाणार आहेत. ओके, आणि मोशे सोबत कोण आहे, अहरोन आणि हूर, हे दोघं सुद्धा त्या टेकडीवर गेलेले आहेत. आणि त्या समयी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई, व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई. हालेलुया. सो आता मोशे काय करतोय, तिकडे युद्ध कोण करतोय खाली जाऊन, यहोशवा आणि त्याच्यासोबत निवडलेले पुरुष.
कोणासोबत युद्ध करतायत? अमालेकी लोकांसोबत. ओके, अमालेक आहे त्याच्याशी युद्ध करताय. हा एक अमालेक एक पुरुष आहे आणि त्याचं कुळ, त्याचं वंश, त्याच्या जागेतली सगळी लोक ही अमालेकी लोक असं. ओके, आणि त्यांच्याशी युद्ध करतोय. टेकडीवर कोण आहे? मोशे सोबत अहरोन आणि हूर आहे. तर भले तिकडे यहोशवा खाली युद्ध करतोय, इकडे कोणतरी मध्यस्थी करतोय. ओके, इकडे कोणतरी परमेश्वराच्या साठी ना, परमेश्वराच्या नावाने उभा राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायलच्या लोकांना हे युद्ध जे चालू आहे, यहोशवा तिकडे शारीरिक युद्ध करतोय, इकडे आत्मिक युद्ध मोशे करतोय. प्रेज द लॉर्ड. मोशे उभा राहिलाय, प्रार्थना करतोय, आणि जेव्हा जेव्हा मोशे हात वर घ्यायचा, प्रार्थना करायचा, त्यावेळेस काय व्हायचं माहिती का? इस्रायल लोक ना जिंकायचे. इस्रायल लोक शत्रूला सामना करत नाही का, जिंकायचे, पुढे जायचे. आणि ज्या ज्या वेळेस मोशेचे हात दुखायचे, तो हात खाली घ्यायचा, त्यावेळेस काय व्हायचं माहितीये का? अमालेकी लोक इस्रायलवर चढाई करायचे, इस्रायली लोकांना मारायचे, इस्रायली लोकांना हरवायचे. असं व्हायचं. मोशेचे हात वर झाले, इस्रायल पुढे चाललाय. मोशेचे हात थकले, तो खाली आला, दुखायला लागलं, अमालेकी लोकांची सरशी व्हायला लागले. आणि हे सगळं कोणी ऑब्झर्व केलं? मोशे सोबत असणारी 2 लोक, अहरोन आणि हूर, यांनी ऑब्झर्व केलं. आणि काय झालं? हे युद्ध सकाळी सुरू झाले. सकाळचे 2-3 तास निघून गेले, दुपार झाली, आणि हे पाहतायत की असं चालू आहे. मोशेचे हात वर गेले की इस्रायलच्या बाजूने युद्ध होत आहे, मोशेचे हात खाली आले की अमालेकी युद्ध जिंकतायत. मग ह्या दोघांनी एक युक्ती केली. हे दोघांनी काय केलं? तिकडचा एक मोठा असा दगड पाहिला, तो दगड आणून मोशेच्या पाठीमागे ठेवला, मोशेला त्याच्यावर बसवलं. कारण मोशे आहे ना कंटिन्यू परमेश्वरासोबत तिकडे मध्यस्थी करण्यामध्ये, प्रार्थनेमध्ये. सी, दिस इज द इम्पॉर्टन्स. ओके, ही जी गोष्ट मोशे इथे जे करतोय, खाली शारीरिक युद्ध तिकडे यहोशवा करतोय, शत्रू आहे, आणि शत्रू समोर इस्रायलचे निवडक पुरुष मंडळी यहोशवा हे कसलेले योद्धा होता. यहोशवा सुद्धा हे लढतायत, परंतु कोणीतरी त्यांना आत्मिक बळ पुरवतोय. भलेही तुम्ही कदाचित फिजिकल जे बॅटल आहे किंवा शारीरिक जे युद्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही नसाल, पण जर तुम्ही आतमध्ये किंवा मागे राहून, जर तुम्ही तुमच्या रूम मध्ये किंवा तुम्ही तुमच्या प्रेयर रूम मध्ये, प्रेयर ऑल्टर जवळ जर तुम्ही मध्यस्थी करताय, जर तुम्ही प्रार्थना करताय एका दुसऱ्या व्यक्तीसाठी, दुसऱ्या राष्ट्रासाठी, दुसऱ्या फॅमिलीसाठी, तुमच्या लोकांसाठी ना, तर ते जे युद्ध करतायत त्यांचं सामर्थ्य तुमच्या प्रार्थनेद्वारे येत आहे. प्रेज द लॉर्ड. सो सगळ्यात मोठं युद्ध जे आहे ना, किंवा सगळ्यात महत्वाचं जे युद्ध आपण करतो ना, ते आपल्या प्रेयर रूम मध्ये, आपल्या परमेश्वरासमोर, त्या वेदी समोर आपण करत असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे जसं जसं मोशे मध्यस्थी करतोय तसं तसं ना ते युद्ध पुढे चालू आहे. प्रेज द लॉर्ड. मग त्यांनी मोशेला ना एका खडकावर बसवलं, आणि एका बाजूला अहरोन आणि एका बाजूला हूर. तर त्यांनी असे मोशेचे दोन्ही हात वर धरून ठेवले. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला, आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सूर्य मावळेपर्यंत ते युद्ध तर चालू आहे, पण इकडे मोशे सुद्धा परमेश्वरासमोर मध्यस्थी करतोय. हालेलुया. विनाकारण त्रास द्यायला आलेला तो शत्रू, विनाकारण यांच्याशी युद्ध करायला आलेला तो शत्रू, त्याच्याशी लढतायत ते लोक, आणि इकडे मोशे परमेश्वरासमोर प्रार्थना, विनंती, रदबदली, मध्यस्थी करतोय. प्रेज द लॉर्ड. असं नाही की त्याने 1 तास प्रार्थना केली की प्रार्थना करा म्हटलंय आणि कोणीतरी सांगितलं नाही, आपण असं चालता फिरता 1-2 मिनिटाची प्रार्थना केली, असं नाही त्याने केलं. हालेलुया. का रात्री प्रार्थना केली, मी परमेश्वराला असं सांगितलं, मी प्रार्थना केली, यहोशा तू उद्या जाऊन युद्ध कर, असं नाही केलं. ते तिकडे जोपर्यंत युद्ध करतायत, जोपर्यंत युद्धाचा निर्णय लागत नाही, मोशेची प्रार्थना थांबली नाही. ही वॉज कंटिन्युअसली प्रेइंग अँड इंटरसीडिंग फॉर द चिल्ड्रन ऑफ इस्रायल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोशे आपले हात वर करी, त्यावेळेस इस्रायलाची सरशी होय. आणि असं झालं की अहरोन आणि हूर, एका बाजूला अहरोनने एक हात धरला, हूर नावाच्या व्यक्तीने एका बाजूने मोशेचा हात धरला. सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग त्याचे हात असे स्थिर राहिले, त्याचे हात असे वर राहिले. त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? त्याचा परिणाम असा झाला की ते अमालेकी लोक यहोशवा आणि त्याच्या पुरुषांवर, त्याच्या सोबत असलेल्या योद्धांसमोर टिकू शकले नाही. अमालेक हरला, त्याचे सैन्य हरले, त्याची लोक हरली.
बायबल इथे स्पष्ट सांगतं, यहोशवा लढाई करत होता, पण त्या लढाईचं आत्मिक बळ जे आहे ना, ते मोशेद्वारे येत होतं. कारण मोशे परमेश्वरासमोर त्यांच्यासाठी मध्यस्थी करत होता. सकाळपासून सूर्य मावळेपर्यंत, सूर्यास्त होईपर्यंत त्याने तसेच हात ठेवले. तो तिथेच बसून होता. त्याने ब्रेक घेतला नाही, पाणी पिलं नाही किंवा खायला प्यायला गेला नाही. आता खूप वेळ झाली, मी खूप प्रार्थना केली, मी भरपूर मध्यस्थी केली. नो, ही वॉज देअर. जोपर्यंत युद्ध चालू आहे, ही वॉज स्टँडिंग देअर. आणि मोशे आणि अहरोन आणि हूर यांनी त्याला बसवलं, बट स्टील हिज हँड्स वर लाईक दॅट ओनली. तो प्रार्थनाच करत होता. प्रेज द लॉर्ड. मग यहोशवाने, बायबल सांगतं, मग यहोशवाने आपल्या तरवारीच्या धारेने, इंग्लिशमध्ये दिले बाय द एज ऑफ हिज स्वॉर्ड, हालेलुया, किंवा तलवारीच्या टोकाने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला इथे काय घडतंय? यहोशवाने त्याच्या तलवारीच्या धारेने किंवा त्याच्या तलवारीच्या टोकाने अमालेकाचा आणि त्याच्या लोकांचा पाडाव केला. कसं केला? कारण इकडे मोशे त्याच्यासाठी नाही का आत्मिक बळ म्हणून उभा होता. मोशे प्रार्थना करत होता. मोशे परमेश्वरासमोर विनंती करत होता. मोशे देवाची काठी घेऊन त्या पर्वतावर, त्या टेकडीवर थांबला होता आणि युद्धाचा निकाल लागेपर्यंत मोशे जागचा हल्ला नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो यहोशवा तिकडे फिजिकली शरीरामध्ये तलवार घेऊन शत्रू सोबत लढत होता, परंतु इकडे आत्मिक युद्ध कोणतरी करत होतं, जो होता मोशे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की ह्याची आठवण राहावी. आता ते लोक हरले, इस्रायल लोकांची सरशी झाली, हे जिंकले, अमालेकाला आणि त्याच्या लोकांना ह्याने हरवलं, त्यांचा पाडाव केला. आणि बायबल सांगतं, परमेश्वर मोशेला म्हणाला. सी वाय मी ह्या गोष्टीने एवढं का स्ट्रेस देऊन सांगते, मी हे तुम्हाला शिकवते. आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या कानी घाल? यहोशवाच्या कानी घाल. का बरं? यहोशवा खाली लढतोय ना. का इथे परमेश्वर, आत्ताशी तर त्यांनी ना अरण्यातल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 40 वर्ष इकडून पुढे ते अरण्यातच प्रवास करत राहिले आहे. पण इकडे त्यांच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये इथे हे अमालेकांशी युद्ध झालंय, काही गोष्टी झाल्या आहेत आणि त्यामध्ये युद्धामध्ये इस्रायल जिंकला आहे, अमालेकांचा पाडाव झाला आहे. आणि परमेश्वर मोशेला आज्ञा देतो. परमेश्वर म्हणतो की ह्याची आठवण राहावी, ह्या गोष्टीची आठवण राहिली पाहिजे. मोशे, की इकडे काय घडलंय, की कशी तू प्रार्थना केली आणि कसा अमालेकाचा पराभव झाला आणि कसं हे युद्ध यहोशवा आणि त्याच्यासोबतच्या पुरुषांनी जिंकलं, याची आठवण राहिली पाहिजे. ही गोष्ट विसरता कामा नये, याची आठवण राहावी म्हणून ही आजची जी घटना आहे ना, तू एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल. हालेलुया. यहोशवाला वाटत असेल मी किती छान युद्ध केलंय, मी नाही का माझ्या तलवारीच्या धारेने सगळ्या शत्रूला हरवलंय, माझ्या सोबतचे जे निवडलेले पुरुष होते, मी किती योग्य पुरुष, किती योग्य योद्धा निवडून घेतले की हे अमालेकी आम्हाला त्रास द्यायला आले, पण त्यांचा सगळ्यांचा नाश झाला, ते सगळे हरले, त्यांचा पाडाव झाला आहे. पण तू यहोशवाच्या कानी घाल की तू तिकडे युद्ध करत होता, परंतु तुझ्या शत्रू समोर तू विजयी झालायस, कारण परमेश्वराने हे विजय दिलाय. परमेश्वराने आपल्याला इथे वाचवलं आहे. परमेश्वराने आपल्या शत्रू समोर आपल्याला पडू दिलं नाही, तर आपल्याला उंच केलं आहे. आणि हे तू यहोशवाला सांग. हालेलुया. कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून किंवा आकाशाखालून अजिबात पुसून टाकेल. हालेलुया. I will wipe out the memory of Amalekite or Amalek, असं देवाचं वचन सांगतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन. हालेलुया. तर मोशेला परमेश्वर काय म्हणतो, ही घटना तू पुस्तकात लिहून ठेव. हे युद्ध कदाचित विसरतील, यहोशवाला हे समजणार नाही नक्की युद्ध कशामुळे जिंकलोय, काय झालं आहे, इतर लोकांना लक्षात राहणार नाही. पण यहोशवा जो पुढे जाऊन मोशेचा उत्तराधिकारी होणार आहे, यहोशवा जो पुढे जाऊन ह्याच इस्रायल लोकांना प्रॉमिस लँड मध्ये घेऊन जाणार आहे, त्या यहोशवाच्या कानी तू ही गोष्ट
घाल, त्याला समजू दे की युद्ध यहोवाचा आहे आणि विजय हा आपल्या यहोवा परमेश्वराकडून भेटतो. कारण ही अमालेकी लोक उद्या नसणार आहे, यांची आठवण सुद्धा मी पुसून टाकणार आहे. ही लोक कुठेच राहणार नाही, यांचा पूर्ण मी नाश करून टाकणार आहे. ही लोक नसणार, पण यांना इस्रायलाने कसं हरवलं, परमेश्वराने कसा त्यांचा नायनाट केला हे लक्षात राहावं म्हणून ही घटना यहोशवाला सांग, एका पुस्तकामध्ये लिहून ठेव. आणि मोशे काय करतो, मोशे ज्या ठिकाणी हे झालं, ही सगळी घटना घडली, तिकडे एक वेदी बांधतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तर मोशेला म्हणाला, तू एका पुस्तकामध्ये लिहून ठेव, मेक नोट ऑफ दिस, ही गोष्ट लोकांना समजली पाहिजे. पण मोशे काय करतो, बायबल सांगतं तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा, इंग्लिशमध्ये जेहोवा इज माय बॅनर असं ठेवले. आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो येस, प्रेज गॉड. परमेश्वर आमचा विजयाचा झेंडा, परमेश्वर यहोवा माझा ध्वज आहे किंवा यहोवा माझा विजय आहे. ओके, प्रेज द लॉर्ड. इकडे लिहिलंय, सगळ्यांच्या बायबलमध्ये लिहिलंय, प्रेज द लॉर्ड, परमेश्वर माझा झेंडा. प्रेज द लॉर्ड, द लॉर्ड इज माय बॅनर. तुम्हाला माहितीये बॅनर, झेंडा ह्याचं मिनिंग काय? तुम्हाला माहितीये पहिला आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेस ब्रिटिश झेंडा होता. तुम्हाला माहितीये ती घटना, आता जस्ट 15 ऑगस्ट झालं, सो तुम्हाला ती घटना आठवत असेल की ज्यावेळेस ब्रिटिशांचा झेंडा खाली घेण्यात आला आणि आपला झेंडा वर फडकवण्यात आला पहिल्यांदा, तिरंगा. त्यावेळेस सुरुवातीला आपला तिरंगा थोडा वेगळा होता, मध्ये अशोक चक्र नव्हतं. ओके, त्यावेळेस ब्रिटिश कम्प्लिटली आपलं भारत सोडून गेले नव्हते. प्रेज द लॉर्ड. गेले होते का? ब्रिटिशही इथे होते, व्हाईसरॉय इथे होता, त्यावेळेसचे सगळे लोक इकडे होते. ज्या वेळेस आपला झेंडा ब्रिटिश म्हणाले ठीक आहे आम्ही सत्ता तुम्हाला देऊ, असं असं आहे, हे आहे, आणि ब्रिटिशांचा झेंडा उतरवला आणि भारताचा झेंडा आपला तिरंगावर फडकवण्यात आला. ओके, त्यावेळेस ब्रिटिश इथे होते. मग आपला झेंडा वर फडकवणं आणि त्यांचा उतरवणं काय एवढी महत्वाची गोष्ट होती? आपला तिरंगा किंवा आपल्या देशाचा झेंडा किंवा ध्वज, प्रत्येक राष्ट्राला एक झेंडा आहे, प्रत्येक राष्ट्राचं एक टिपिकल त्यांचा मिनिंगफुल असं काहीतरी ध्वज आहे. प्रेज द लॉर्ड. इकडे मोशे काय म्हणतो माहिती का, त्याने ती जी वेदी बांधली, त्या वेदीला त्याने नाव काय दिलं, द लॉर्ड इज माय बॅनर किंवा परमेश्वर कोण आहे, यहोवा माझा झेंडा, माझा ध्वज आहे. हालेलुया. याचा अर्थ काय माहिती, ज्या वेळेस आपण आपला झेंडा दाखवतो किंवा आपण आपला ध्वज उभारतो, याचा अर्थ हा जो आमचा झेंडा आहे, हा जो सदा असा फडकत आहे किंवा हा जो ध्वज आहे ना, हा असा आमचा विजय आहे. यानुसार ना आम्ही ह्या झेंड्याद्वारे किंवा ह्या ध्वजाद्वारे आमची ओळख होतीये. जसं तिरंगा म्हटलं की आपण इंडियन म्हणतो, ब्रिटिशांचा झेंडा पाहिला की आपल्याला कळतं ते लोक आहेत. ओके, प्रत्येक झेंड्याचे एक ना स्पेसिफिकेशन आहे, प्रत्येक झेंड्याचा वेगळा रंग आहे, वेगळे त्यावर काही कलाकृती केलेली आहे, काही वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळेस आपला तिरंगा येतो ना, तुम्ही जगात कुठेही जा, कोणाला जा, मोस्ट ऑफ द पीपलला, छोट्या मोठ्या राष्ट्रांना सुद्धा तिरंगा म्हणजे भारत किंवा इंडिया आहे माहिती आहे. सो हा झेंडा ना आपली ओळख आहे, आपण कुठले आहोत ते ओळखलं जातो. सो ज्या वेळेस मोशेने ती वेदी बांधली आणि मोशेने त्या वेदीला नाव काय दिलं माहिती, परमेश्वर माझा झेंडा. याचा अर्थ ही आमची ओळख आहे. हे युद्ध जे आम्ही जिंकलोय ना, हे यहोवाचं युद्ध होतं. परमेश्वराने आम्हाला आमच्या शत्रू समोर विजयाने उभं केलं आणि हा विजयाने नेणारा, हा कधी न हरणारा परमेश्वर, हा आमचा परमेश्वर आहे. आणि त्याचं प्रतीक, त्याचं दर्शन म्हणून किंवा त्याच अर्थाची अशी वेदी त्याने उभारली आणि ही नेम्ड इट लॉर्ड इज माय विक्टरी बॅनर अँड स्टँडर्ड. हालेलुया. परमेश्वर माझ्या विजयाचा झेंडा आहे, परमेश्वर माझा ध्वज आहे, परमेश्वर माझा विजय आहे. याचा अर्थ होतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जा, तुम्ही कुठल्याही संकटातून जा, कदाचित तुम्हाला वाटत असेल की हा शत्रू तुम्हाला तुमचा नाश करून टाकेल, त्या शत्रू समोर तुम्ही टिकणार नाही, तुमचा नाश होत आहे किंवा तुम्ही हरत आहात किंवा इट इज इम्पॉसिबल, नाउ यू कॅन नॉट सर्व्हाइव्ह, नाउ यू कॅन नॉट कम आउट ऑफ दिस, तुम्ही माघार घेऊ शकत नाही, तुम्ही पुढेही जाऊ शकत नाही. पण तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचा झेंडा कोण आहे, तुमचा परमेश्वर कोण आहे, तुमचा
तुमचा विजय कुठून येतो. आणि हेच परमेश्वर मोशेला म्हणतो, यहोशुआच्या कानी ही गोष्ट घाल, नाही तर कदाचित त्या यहोशुआला वाटेल की मी किती सुंदर योद्धा आहे की मी ह्या सगळ्यांना हरवलं. कारण वर डोंगरावर काय घडलंय ना हे अहरोन आणि हूरला माहित होतं, परंतु ते यहोशुआला हे माहित नव्हतं. प्रेज द लॉर्ड. तो तिकडे युद्ध करतोय, तो तिकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध करतोय. जसं मोशे म्हणाला तो तिकडे लढायला गेलाय. एक वेळ अशी येते जेव्हा हे लोक शत्रूला हरवतायत, एक वेळ अशी येते जेव्हा शत्रू ह्यांच्यावर चढाई करतोय, पुन्हा थोड्या वेळाने हे हरवतायत, पुन्हा थोड्या वेळाने शत्रू किंवा अमालेकी लोक ह्यांच्यावर सरशी करतायत. यहोशुआ तिकडे नाही का इतकं म्हणजे नाही का न थकता अक्षरशः त्याची पूर्ण ताकद लावून तो लढतोय. त्याच्या सोबतचे इस्रायली पुरुष सुद्धा लढतायत. परंतु हा जो विजय आहे ना तो विजय परमेश्वराकडून आलाय. परमेश्वराकडून जरी तो विजय आला असेल, तिकडे कोणीतरी मध्यस्थी करत होतं, तिकडे कोणीतरी परमेश्वरासमोर. यहोशुआ तिकडे युद्ध करताना थकत होता, लढत होता. इकडे मोशे प्रार्थना करून देवासमोर ते उभं राहून ते आत्मिक युद्ध करण्यामध्ये नाही का तो सरसावत होता, तो पुढे जात होता. तो ज्या वेळेस थकायचा त्याचे हात खाली येत होते, परंतु पुन्हा त्याचे हात उचलण्यात आले आणि त्याचे हात स्थिर केले अहरोन आणि हूर यांनी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे यहोशुआलाही समजू दे, कारण पुढे जाऊन हाच यहोशुआ या इस्रायल लोकांचा अधिपती किंवा त्यांचा नेता किंवा त्यांना चालवणारा, त्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांचा पुढारी, त्यांचा लीडर होणार होता. हालेलुया. सो ज्या वेळेस मी माझ्या मुलीला नेहमी सांगते, स्पेशली माझ्या मोठ्या मुलीला, कारण माझी मोठी मुलगी जी आहे ना ती खूप मल्टी टॅलेंटेड आहे. म्हणजे कुठली गोष्ट अशी नाही की तिला करायची नाही, तिला येऊ दे नाही येऊ दे, तिला सगळ्यात पार्टिसिपेट करायचं, तिला सगळं करायचं असतं. स्पोर्ट्स म्हणा, कॉम्पिटिशन्स म्हणा, स्टडी म्हणा, ऍक्टिव्हिटीज म्हणा, प्रोजेक्ट म्हणा, काही एनिथिंग, ड्रॉइंग, क्राफ्ट, आर्ट, तिला सगळंच करायचं असतं आणि ती मेहनतही घेते. बट आणि गॉड्स ग्रेस की तिच्या स्कूलमध्ये ना पूर्ण स्कूल म्हणजे प्रायमरी सेक्शन म्हणा, प्री प्रायमरी सेक्शन, प्रायमरी सेक्शन, सेकंडरी सेक्शन, सगळे टीचर्स, सगळे स्टुडंट्स, मग ते सिनियर असू दे, ज्युनियर असू दे, सगळे तिला ओळखतात. ओनली बिकॉज शी इज अ वर्शिपर. कारण ती देवाची गाणी, त्यांच्या स्कूलमध्ये प्रेयर सॉन्ग असेल, काही असेल, त्यांच्या स्कूलचं क्वायर असेल, त्यांच्या स्कूलच्या चर्चचं क्वायर असेल, काही असेल ना, तर तिचं नाव पुढे असतं. आणि ती कधीच असं जाऊन बोलत नाही की मला हे गायचंय किंवा काय. वेनेवर दे टेक व्हॉइस टेस्ट किंवा कधी विचारलं जातं की कोण गाणार, सगळं क्लास, सगळं स्कूल फक्त माझ्या मुलीचं नाव सांगतं, सियोना, सियोना. कारण सगळ्यांना माहितीये सियोना प्रेयर सॉन्ग गाण्यामध्ये किंवा देवाचं वर्शिप करण्यामध्ये नाही का खूप चांगली आहे. बट एव्हरी टाइम आय ऑलवेज से की तुझा आवाज चांगला आहे, तू गाते, पण ज्या दिवशी तू परफॉर्मन्स करायला जाणार ना तर त्याचा काही फायदा होणार नाही. कदाचित सगळे लोक क्लॅप करतील, सगळे लोक तुला माईक समोर उभं करतील, सगळे लोक तुला पुढे करतील, बट it is not the performance, it is your heart in the presence of the Lord, in front of the Lord. तू कोणत्या हृदयाने गाते, तुझं मन काय, अंतःकरण काय, हे महत्वाचं आहे. सो आय एम नॉट इंटरेस्टेड इन युअर परफॉर्मन्स. खरंच तिचा आवाज चांगला आहे, खूप सुंदर गाते, चांगलं गाते. काही हाय टोन असे असतात, व्हॉइस नोट्स असतात हाय पिच वाले, जे मलाही जमत नाही, तेही ती सुंदर गाते, न चुकता अगदी बरोबर ट्यून पकडते. माझ्या दोन्ही मुली वर्शिपर आहेत. मोठी मुलगी खूप जास्त सुंदर वर्शिप करते आणि त्यामुळे स्कूलमध्ये ना इतर लोकांची व्हॉइस टेस्ट होते की हे आपल्या असं आहे, तिची व्हॉइस टेस्ट कधीच होत नाही. ते लोक नेहमी म्हणतात, टीचर्स लोक तिच्या मागे लागतात. असं झालं की 1-2 वेळा स्कूलच्या कार्यक्रमामध्ये ती नव्हती, म्हणजे स्कूलच्या क्वायरमध्ये ती नव्हती, वेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये होती किंवा काय. त्यांच्या स्कूलची जी हेड मिस्ट्रेस आहे, यांची स्कूल इट इज रन बाय नन्स, ओके. तर त्यांच्याकडे कसं आपण प्रिन्सिपल म्हणतो, यांच्याकडे हेड मिस्ट्रेस असते, जी एक सिनियर नन असते, ओके, सिस्टर लोक हे म्हणतात. तर ती मेन सिस्टर ज्या आहेत ना त्या सुद्धा नाही का, जर ही नाही दिसली ना तर हिला स्पेसिफिकली बोलवायला पाठवणार की आय वॉन्ट दॅट गर्ल, आय वॉन्ट दॅट सियोना हिअर. काही लोकांना जर म्हणजे लिटरली ती कोणत्या क्लासमध्ये काय डिव्हिजन ते सांगून पाठवणार, ब्रिंग दॅट गर्ल हिअर, आय वॉन्ट दॅट गर्ल. पण मी तिला नेहमी सांगत असते की तुझा आवाज चांगला आहे, तू गाते चांगलं, टॅलेंट आहे, तू मेहनत घेते, इट इज ओके, बट दिस इज द ग्रेस ऑफ गॉड. कारण तू आणि मी काहीच नाहीये, परमेश्वर ह्या लोकांसमोर ना आपल्याला उभं करतोय. कारण परमेश्वराने त्याच्याही आणि मनुष्याच्याही अनुग्रहात तुला ठेवलंय. म्हणून आज ना जिथे तू मेहनत पण घेत नाहीये ना तिथे सगळ्या गोष्टी तुला सहज भेटतात. पण ज्या दिवशी तू विचार करणार की माझा आवाज चांगला आहे, मी सगळ्यांपेक्षा खूप चांगलं गाते, मी खूप हुशार आहे म्हणून आहे ना, तर तो दिवस ना तुझ्या पतनाचा किंवा तुझ्या नाही का
प्राईड मध्ये तू चालते आणि तुझा नाही का डाऊनफॉलचा दिवस असणार. मी नेहमी तिला सांगते. सो इथे मोशेला पाहिजे होता आणि परमेश्वराला पाहिजे होतं की यहोशुआला कळू दे, तो चांगला योद्धा आहे, तो लढतोय, तो तिथे थांबलाय, माघार घेतली नाहीये, तो घाबरून पळाला नाहीये, पण तरी सुद्धा हा विजय त्याच्या तलवारीच्या धारेने आलेला नाहीये, हा विजय परमेश्वरामुळे आलेला आहे आणि मोशे तिकडे मध्यस्थी करत बसलेला आहे. सो आय ऑलवेज टेल माय डॉटर की इट इज ग्रेस ऑफ गॉड. काहीही होऊ दे, काही. माझा प्रश्न पहिला असतो ती जेव्हा मम्मा स्कूलमध्ये असं झालं, मम्मा तसं झालं, मी पहिलं म्हणते जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात, डिड यू से थँक्यू जीसस? तू म्हणालीस का? मग प्रभूचे आभार मानलेस का? प्रभूला धन्यवाद केलंस का? कारण हे तुझं टॅलेंट नाहीये, ही माझी मेहनत नाहीये, हे सगळं आणि सगळं परमेश्वराची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. सो ऍक्नॉलेज दॅट आपल्याला हा अनुग्रह, आपल्याला ही कृपा, आपल्याला हे टॅलेंट, आपल्याला ह्या सगळ्यांसमोर कोण उभं करतोय? बायबल सांगतं, दावीद म्हणतो, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, तू त्याचं स्मरण करावं. कोण आहे आपण? आपण तर आज आहोत, उद्या नाही, असं आपण ना मृत्यू असणार आपल्याला, म्हणजे नाही का, आपल्याला एक मृत्यूची एक लिमिट आहे. आपण आज आहोत, उद्या मरणार आहोत, परंतु ह्या आपल्या मर्त्य मनुष्याला परमेश्वराने त्याच्यासोबत राहण्यासाठी पुत्रत्वाचा अधिकार दिलाय, सार्वकालिकतेचं जीवन दिलंय. म्हणून दावीद राजा म्हणतो की तू आमच्या सारख्यांची आठवण काढावी. आम्ही मरते, आम्ही मरतो, आम्ही काहीच नाही, आमचं आयुष्य वाफेसारखं आहे, पण मर्त्य मनुष्य काय की तू त्याची आठवण काढावी, तू त्याच्या सोबत चालावं, तू त्याला मदत करावी आणि तू आमचा परमेश्वर व्हावं, तू आमचा पिता व्हावं. हालेलुया. सो दिस इज द ग्रेस ऑफ गॉड. आज जी परिस्थिती आहे, आज जे संकट आहे, तुम्हाला वाटत असेल मी किती सुंदर ह्या परिस्थितीतून मार्ग काढलाय, मी किती माझ्या फॅमिलीला खूप सुंदर प्रकारे हाताळते, मी ह्या परिस्थितीमध्ये किती सहन केले आणि मी टिकून राहिले. येस, I agree. Everything, whatever labor, whatever efforts you are taking, or whatever labors you are putting into this marriage, your family, your job, your education, your career, I agree. But the grace is always coming from Jesus Christ. Hallelujah. हे करण्यासाठीची जी कृपा आहे ना, ती आपल्या प्रभूपासून येते. सो इकडे परमेश्वर यहोशवाच्या कानी ही गोष्ट घाल असं मोशेला सांगतो आणि मोशे तिकडे एक वेदी उभारतो की यहोशवाला, लढायला गेलेल्या लोकांना आणि ह्या इस्रायल लोकांना, जे बाकीचे लोक सुद्धा मिसर देशातून बाहेर पडले, त्या पूर्ण राष्ट्राला समजू दे की हा विजय आम्हाला ह्या परमेश्वरापासून मिळालाय आणि परमेश्वर आमचा यहोवा आमचा विजयाचा झेंडा आहे. मोशे असं नाही म्हणाला मी प्रार्थना केली, मी तिकडे उभं राहिले, मी देवाची काठी घेऊन गेलोय, जा तुम्ही काय करायचं ते करा, शत्रू कधीच तुमच्यावर सरशी होणार नाही, तुमच्यावर कधीच शत्रू तुमच्यावर जिंकणार नाही आणि तुम्ही हरणार नाही, असं मोशे नाही म्हणाला. प्रेज द लॉर्ड. मोजेस वॉज नोईंग यहोशुआ तिकडे लढू दे, अजून लोक लढू दे, अजून कितीही सैन्य जाऊ दे, जोपर्यंत परमेश्वर आमच्या शत्रू समोर आम्हाला उभं करणार नाही, आम्ही जिंकू शकत नाही. हालेलुया. आणि परमेश्वर म्हणतो हे अमालेकी लोक आहे ना, ह्यांची आठवण आहे ना, आय विल वाईप देम आउट, आय विल डिस्ट्रॉय देम. हे लोक, बायबल सांगतं पहा, आणि तो म्हणाला परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यान-पिढ्या युद्ध होईल. हालेलुया. मी आज तुम्हाला इन डिटेल मध्ये खूप सविस्तरपणे अमालेकी का ते आले, काय युद्ध केलं, काय झाले ही गोष्ट सांगितली, कारण मला पुढे जाऊन जे तुम्हाला शिकवायचंय ना, त्याचा हा बेस आहे. प्रेज द लॉर्ड. सो ही जी वेदी होती ना, ही वेदी काय? ही वेदी प्रार्थनेची वेदी नाहीये, ही वेदी मध्यस्थीची वेदी नाहीये, ही वेदी डिक्लेरेशन आहे, ही वेदी एक घोषणा आहे, ही वेदी एक कबुली आहे, ही वेदी एक एक जोरात केलेली आरोळी आहे की परमेश्वर आमच्या विजयाचा झेंडा आहे. हालेलुया. ज्यावेळेस अशा युद्धातून, ज्यावेळेस अशा संकटातून, ज्यावेळेस अशा परिस्थितीचा सामना करत तुम्ही जात असता, ज्यावेळेस तुम्हाला दिसतंय की परिस्थिती, तुमचा शत्रू, तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे अडचणी तुमच्यावर सरशी करतायत, तुमच्यावर चढाई करतायत, तुम्हाला हरवतायत ना, जाणून घ्या जितकं जास्त तुम्ही परमेश्वरासमोर त्या गोष्टीसाठी मध्यस्थी करताय ना, तितकं जास्त तुमच्या शत्रूवर तुम्ही वर्चस्व गाजवताय. का? कारण ही वेदी, इट इज अ डिक्लेरेशन दॅट गॉड, Jehovah is my
बॅनर. हालेलुया. त्या वेदीद्वारे तुम्ही कोण आहात ही ओळख होते. त्या वेदीद्वारे, त्या घोषणेद्वारे, त्या डिक्लेरेशनद्वारे, त्या प्रोक्लेमेशनद्वारे तुम्ही काय आहात हे सिद्ध केलं जातं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दरवेळेस तुम्ही लढता म्हणून तुम्ही विजयी होत नाही, तर तुम्ही विजयी आहात म्हणून तिकडे लढण्याचं बळ तुम्हाला मिळतंय. प्रेज द लॉर्ड. सी, आपण रोज घोषणा करतो, पण देर इज अ डिफरन्स. ओके, मी घोषणा का करते माहिती? कारण मला माहितीये परमेश्वराने मला तसं बनवलं आहे. खूपसे लोक घोषणा का करतात माहिती? कारण त्यांना ते मिळवायचं आहे. सपोज आपण फायनान्शियल ब्रेक थ्रू साठी बोलत आहे. आय नो परमेश्वराने मला पुरवठा केलाय. प्रभू म्हणाला नाही का, तुला जीवनावश्यक लागणाऱ्या सर्व गोष्टींचा, सर्व बाबतीमध्ये सगळा पुरवठा मी केला आहे. 1 Corinthians 9:8 आणि 1 Corinthians येस 9:8 आणि 8:9. दिस आर द वर्सेस फॉर प्रॉस्पेरिटी, फॉर द ब्लेसिंग, फॉर मटेरियल, फिजिकल, फायनान्शियल ब्लेसिंग्स. ओके, त्यासाठीची ही वचनं आहेत. तुम्ही ते वाचाल तर तुम्हाला कळेल. एकामध्ये लिहिले की तो आपल्यासाठी दरिद्री झाला, जेणेकरून आपण त्याच्या दारिद्र्याने, ख्रिस्ताच्या दारिद्र्यपणाद्वारे आपण धनवान व्हावे. दुसरीकडून लिहिले की आपल्याला लागणाऱ्या आपल्याला सर्व परिस्थितीमध्ये सर्व चांगल्या गोष्टीचा विपुल पुरवठा होण्यासाठी परमेश्वराने सर्व कार्य केले. सो 8:9 आणि 9:8 हे असं वचन आहे. 8:9, 9:8. ओके, नंबर उलट सुलट आणि दोन्ही प्रॉस्पेरिटी रिलेटेड वचन आहेत. आजच बाय हार्ट करा, आजच लक्षात ठेवा. खूप सोपं आहे. ओके, प्रेज. 2 Corinthians. ओके, 2 Corinthians 9:8. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल असावे, विपुल व्हावे. हालेलुया. सो आय नो माझ्याकडे सर्व गोष्टीमध्ये सगळा पुरवठा मला नेहमी होण्यासाठी, प्रत्येक चांगल्या कामासाठी सगळं काही माझ्या जवळ विपुल आहे. मला हे माहितीये म्हणून मी घोषणा करते. आता 9:8 पाहिलं, आता 8:9 आपण पाहूया. 2 Corinthians 8:9 देवाचं वचन सांगतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित असते आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. येशू दरिद्री झाला, येशूने आपल्यावर कृपा केली. जर तो दरिद्री झाला आहे तर मी सुद्धा धनवान झाले आहे. मी धनवान आहे. माझ्याकडे पैसा आल्यावर मी धनवान होणार नाही. आय नो दॅट आय एम रिच. हालेलुया. आणि म्हणून मी घोषणा करते. पण ज्या वेळेस आपण समजा 2 Corinthians 8:9 प्रभू दरिद्री झाला कारण आपण धनवान व्हावं हे जर घोषणा करत असेल तर मोस्ट ऑफ द लोक का घोषणा करतात मी तुम्हाला सांगते, आणि तिकडेच प्रॉब्लेम येतो. मोस्ट ऑफ द पीपल, काही लोक घोषणा का करतात? कारण आम्हाला धनवान व्हायचंय. त्यांना वाटतं आपण घोषणा करून 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 त्या गोष्टी आपल्या बाबतीत घडणार. आपण जसं बोलणार, आपण प्रोक्लेमेशन करणार, आपण होकारात्मक बोलणार, आपण घोषणा करणार की येशू दरिद्री झाला कारण त्याच्या दरिद्र्याने मी धनवान व्हावं, मी धनवान आहे, असं आपण रोज बोलतोय. तर त्यांना वाटतं की मी तसं बनणार. पण हे तसं नाहीये. तुम्ही ते मिळवायच्या हेतूने, तसं बनण्यासाठी, त्या गोष्टी घडवून येण्यासाठी, घडण्यासाठी ज्यावेळेस घोषणा करताना त्यावेळेस तुम्ही नाही का महत्वाची गोष्ट मिस करताय, चुकवताय. तुम्ही हे जाणून घ्या की प्रभू बोलला तर तुमच्या जवळ आहे. हालेलुया. माझ्याकडे आहे म्हणून मी घोषणा करते. मला परमेश्वराने विजय दिलाय म्हणून मी घोषणा करते. कारण यहोवा माझा विजयाचा झेंडा आहे. मग मी तिथे लढो न लढो मी विजयी आहे. हालेलुया. प्रभू काय म्हणाला की येशू ख्रिस्त विजय, पण त्याने आपल्याला काय केलंय? महाविजयी बनवलं आहे. आता मी येशू ख्रिस्तापेक्षा जास्त लढणार, येशू ख्रिस्तापेक्षा जास्त सहन करणार, येशू ख्रिस्तापेक्षा खूप जास्त सहनशीलता दाखवून मी खूप खूप प्रयत्न करणार, मी देवाला संतुष्ट करणार, मग मी महाविजयी बनणार. नो, आय एम ऑलरेडी मोर देन द कॉन्करर. तुम्ही महाविजयी आहात याची घोषणा येशूने केली आहे. याची घोषणा पौलाने त्याच्या पत्रामध्ये लिहिली आहे की या सर्व बाबतीत आपण त्याच्याद्वारे महाविजयी ठरतो, असं वचन लिहिलेलं आहे. सो तुम्ही महाविजयी आहात. भलेही तुम्ही आज चुकला असाल, भलेही तुमच्याकडून आज काही गोष्टी राहिल्या असतील, भलेही आज निर्णय चुकीचा झाला असेल, माइट बी युअर डिसिजन्स, युअर रॉंग डिसिजन्स आर प्रोड्युसिंग रॉंग फ्रुट्स, रॉंग रिझल्ट्स, पण तरीही जाणून घ्या तुम्ही महाविजयी आहात. ज्यावेळेस तुम्हाला कळणार की अरे मी तर महाविजयी आहे, तुमचं त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुमचं नाही का इमोशन्स जे चुकीचे आहेत ते तुम्हाला सोडून जातील. खूप लोक घोषणा का करतात? कारण त्यांना ती गोष्ट मिळवायची आहे. तुम्ही घोषणा करून ती गोष्ट मिळवणार नाही. तुम्ही हे जाणून घ्या की तुम्हाला ते मिळालंय म्हणून तुम्ही बोलत आहात. तुम्ही आशीर्वादित आहात. देवाने तुम्हाला महाविजयी बनवला आहे. देवाने तुम्हाला आरोग्य दिलं आहे. देवाने तुम्हाला सर्व चांगल्या गोष्टीचा पुरवठा केला आहे आणि म्हणून तुम्ही घोषणा करता. इकडे जर
आपण सरळ सोप्या भाषेत पाहिलं, इकडे त्यांनी युद्ध जिंकलं. मोशे परमेश्वरासमोर मध्यस्थी करतोय. मोशे हात वर करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबलाय, कारण त्याला माहिती यहोशुवाला नाही का एनकरेज करून हे युद्ध जिंकणार नाही. इस्रायल लोकांच्या बाजूने अजून सैन्य पाठवून, अजून धारदार तलवारी देऊन, शस्त्र देऊन हे युद्ध जिंकणार नाही. तर विजय परमेश्वराकडून येतो. म्हणून तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहिला आणि त्या लोकांशी तो लढतोय ज्यांनी विनाकारण देवाच्या निवडलेल्या इस्रायलावर हात उचलला, ज्यांनी विनाकारण इस्रायलाला त्रास दिला. ते अमालेकी लोकांबद्दल परमेश्वर म्हणतो, मी यांची आठवण या पृथ्वी खालून, या आकाशाखालून नष्ट करून टाकेल. कारण मोशे म्हणतो, यांनी परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलला. जर तुम्ही 16वं वचन वाचलं, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलला. ज्या वेळेस ह्या लोकांनी इस्रायलाला त्रास दिला, मोशे म्हणतो इस्रायलाला त्रास दिला म्हणजे परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचललाय. या लोकांचा आणि परमेश्वराचा पिढ्यान पिढ्या युद्ध राहील. हालेलुया. देवाने कधीच अमालेकी लोकांना कुठेच टिकू दिलं नाही. मी तुम्हाला यांच्याबद्दल पुढे जाऊन शिकवेल. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या विजय मिळवल्यावर तो घोषणा करतो, तो वेदी बांधतो. ती वेदी आहे आमचा विजय, आमचा झेंडा, आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्या वेळेत वाटेल तुम्हाला की मला आता नाही समजत आहे, मी काय करू, माझ्याकडे आता मार्ग नाहीये, माझे नाही का, मी माझं 100% दिलंय, मी माझे सगळे प्रयत्न करून थकले आहे, आता अपयशच समोर दिसतंय आणि मी ह्या अपयशाचा सामना करू शकत नाही. ज्या वेळेस सगळीकडून अपयश, ज्या वेळेस सगळीकडून फेल्युअर, ज्या वेळेस सगळीकडून निराशा, ज्या वेळेस सगळीकडून एकटेपणा दिसेल ना, राईज अप अँड लुक ॲट दॅट फ्लॅग, की कोण तुमचा झेंडा आहे. परमेश्वर तुमचा विजयाचा झेंडा आहे. तिकडे पहा. ज्या वेळेस तुम्ही घोषणा करणार, ज्या वेळेस तुम्ही त्या गोष्टी बोलणार, ज्या वेळेस तुम्ही त्यामध्ये उभं राहणार ना, यू विल रिसीव्ह द न्यू स्ट्रेंथ. हालेलुया. तुम्ही लढताय म्हणून विजयी नाही. यहोशुवा तिकडे लढला, त्याच्या तलवारीने शत्रूला हरवलं म्हणून तो विजयी नाहीये. तर त्याचा विजय त्या परमेश्वरापासून येतो ज्याच्या समोर मोशे उभा राहिला होता. Praise the Lord. So this is another type of prayer altar where you declare. Hallelujah. This is the altar of declaration. Praise the Lord. Praise the Lord. Praise. कधीच आपल्या परिस्थिती पुढे गुडघे टेकू नका. आज निराशा येईल, उद्या निराशा येईल, काय करू समजणार नाही, मार्ग नाही सापडत आहे. डोंट बाव डाऊन टू द ऑल्टर ऑफ युअर प्रॉब्लेम. तुमच्या अडचणीच्या वेदीपुढे, तुमच्या आजाराच्या वेदीपुढे, तुमच्या संकटाच्या त्या वेदीपुढे ना कधी गुडघे टेकू नका आणि कधीच तिकडे नमन करू नका. राईज अप. त्या युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये मोशे घोषणा करतो एक वेदी बांधून की विजय आमचा आहे. कारण आमचा परमेश्वर जो आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढले, ज्याने होरेब डोंगरावरील खडकातून पाणी काढले, ज्याने नील नदीतलं पाणी ते रक्ताचं पाणी केलं होतं, ज्याने 10 पिढ्या पाठवल्या पण एकही पिढा इस्रायलाच्या लहानातल्या लहान बाळावर सुद्धा, काय इस्रायलाच्या जनावरावर सुद्धा आली नाही. तो जो परमेश्वर मेघस्तंभ अग्निस्तंभ बनून आमच्या सोबत चालतो ना, तोच आमचा विजय आहे. हालेलुया. आम्ही आमच्या तलवारीने, आमच्या बलाने, आमच्या पुरुषांद्वारे, आमच्या सैन्याद्वारे जिंकत नाही, आम्ही आमच्या परमेश्वरामुळे जिंकतो. प्रेज द लॉर्ड. आणि हाच मोशेचा परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे. हा तोच परमेश्वर आहे जो मोशेने, इस्रायलाने, यहोशवाने, सगळ्या लोकांनी घोषणा केली, परमेश्वर माझ्या विजयाचा झेंडा. व्हाय कांट यू डिक्लेअर? बाव डाऊन टू द ऑल्टर, दिस ऑल्टर, यावे निसी, यावे निसी. ह्या वेदी पुढे गुडघे टेका, ह्या वेदीकडे पहा आणि ह्या परिस्थितीला सांगा, माझं विजय, माझं बळ, माझं आरोग्य आणि माझ्या सगळ्या गोष्टींमधला पुरवठा आणि उन्नती ह्या परमेश्वरापासून येते, कारण यहोवा माझा विजयाचा झेंडा आहे.